सर्वप्रथम मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण मुंबईची कायदा सुव्यवस्थाचा विचार करून उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण की जरांगीला कुठला अभ्यास नाही, कुठली बुद्धीचा विचार करायचा नाही, कुठलं लोकांना काय त्रास होईल त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. फक्त मला मुंबईत यायचं आहे, मला जे पाहिजे ते पाहिजे, बाल हट्ट. परंतु उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अतिशय सगळ्या सामान्य जनतेचा विचार करून, सामान्य जनतेला त्रास होणार नाही हा विचार करून दिलेला निकाल आहे. त्याचं सर्व महाराष्ट्रातील जनतेने स्वागत केलं पाहिजे. आणि जरांगीला आंदोलन करायचं तर न्यायालयाने दुसरीकडे कुठं करायचा अधिकार आहे असं सांगितलं आहे. परंतु मुंबईतल्या आझाद मैदानावर त्यांची परवानगी नाकारलेली ते अतिशय योग्य आहे. आणि अनेक ठिकाणी सुद्धा करायला जरांगी नक्कीच दुसरीकडे जरी मुंबईत कुठं करायचं म्हणलं तर समाजाला वेठीस धरण्याचंच काम करणार आहे. खरं तर जरांगीला माझी उच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण जरांगीला मुंबईच्या आसपाससुद्धा आंदोलनास बंदी पाहिजे. कारण की मुंबईच्या आसपास गर्दी असते, लोकांना काम करण्याचा अडथळा निर्माण होऊ शकतो. यांनी काही लोक घेऊन आले आणि ह्या लोकांना मुंबईमध्ये दंगल घडवण्याचा त्यांचा मानस आहे. कारण त्यांना दहशत निर्माण करायची, ज्याप्रमाणे बीड जाळे मराठवाड्यामध्ये दहशत निर्माण केली तशी मुंबईमध्ये येऊन गर्दी करून लोकांना त्रास देऊन त्या मुंबईमध्ये दहशत निर्माण करायची. ते मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अतिशय चांगलं नाही. त्यामुळं खरं तर मनोज जरांगीला आसपाससुद्धा कुठं परमिशन देऊ नये अशी माझी उच्च न्यायालय आणि राज्य सरकारला विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.